पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात जे आहेत दादर येथील शिवाजी पार्क मैदानासाठी सभेवर येणार आहेत। त्याआधी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे सचिव प्रवक्ते किरण पावसकर। नेमकं जाणून घेऊयात त्यांच्याकडनं शिवसेनेने कशा पद्धतीची तयारी केलेली आहे या सभेसाठी। साहेब, काय सांगाल, शिवसेनेने कशी पद्धतीची तयारी केली आहे? शिवसेनेची असलेली तयारी, भाजप शिवसेना महायुतीची ही सभा होते आणि या सभेची सर्व तयारी आपण बघताय। लाखोंच्या संख्येने येणारी, म्हणजे ही जागा कदाचित अपुरी पण पडेल अशा पद्धतीने येणारी सर्व लोक आहेत। आणि एक हे पवित्र शिवतीर्थ आहे, ज्या शिवतीर्थावर अनेकदा म्हणजे बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर एवढे विचारांचे आसूड ओढलेले आहेत, त्याच जागेवर पहिल्यांदाच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्याचबरोबर आमचे राज ठाकरे आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर येत आहेत। त्यामुळे लोकांमध्येही एक उत्सुकता आहे की जे व्यासपीठ, जे पवित्र शिवतीर्थ शिवसेना प्रमुखांनी गाजवले, तेच आज पुन्हा त्याच्यातनं तुम्हाला दिसून येईल। आणि या शिवतीर्थावर अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते लोक टोमणे आणि टक्के मारत राहिलेले आहेत, लोकांवर आरोप करत बसलेले आहेत की आम्हाला हे मिळालं नाही, आम्ही आज आमची सभा इकडे घेणार होतो वगैरे। पण हे शिवतीर्थ खऱ्या अर्थानं पवित्र आहेत। बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे हे पवित्र राहिले। याचं कारण सध्या बदललेले विचार जे उद्धव ठाकरेंचे आहेत, आणि उद्धव ठाकरे ज्यांच्याबरोबर गेलेत, मुघल सरकारबरोबर जे गेलेत ना, त्याच्यामुळे हे शिवतीर्थ पवित्र राहणं गरजेचं होतं आणि ते पवित्र राहिलेलं आहे। अर्थातच बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसरी लोकसभा निवडणूक आहे। पहिली जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये जे आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला महाराष्ट्राने कौल दिला होता। पण आता कुठेतरी राजकीय समीकरणं बदललेली आहेत। आता शिवसेना आणि भाजप एकत्र आहे, पण शिंदे गट एक तुमचं झालेला आहे आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहे। तर याकडे नेमकं तुम्ही कसं बघता? महाराष्ट्राने आधी एक कौल दिलेला होता आणि महाराष्ट्र आज संध्याकाळी या सभेनंतर एक कौल देणार आहे, यावर तुमचं काय मत आहे? कौल ह्या पद्धतीचा होता, जो कौल त्यावेळी दिला आहे तो शिवसेना प्रमुख नव्हते, पण शिवसेना प्रमुखांचा फोटो, शिवसेना प्रमुखांबरोबरच मोदी साहेबांचा फोटो लावून आपण निवडून आला होता। आणि आल्यानंतर आपण दुसरीकडे गेलेल्या विचार, आणि मोदी साहेबांनी कधी विचार बदललेले नाही आहेत। बदलले कोणी? तर उद्धव ठाकरेंनी बदललेत, आणि त्याची किंमत त्यांना यावेळी पोचवावी लागणार आहे। मतदार सुज्ञ आहे, सुशिक्षित आहेत महाराष्ट्रातले, त्यांना कल्पना आहे की आम्ही ही मतं कोणाला देतोय, कोणाचे फोटो मागे लावून आपण मतं मागतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मोदी साहेब या दोघांचे फोटो लावून तुम्हाला मतं मिळाली, तीच मतं यावेळी महायुतीला मिळतील, त्यात कमी पडणार नाही, उलट त्यामध्ये मतं वाढतील, याचा मला नक्की खात्री आहे। एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की मतदारांमध्ये एक संभ्रम आहे, शिवसेनेला मतदान करायचं आहे पण मशालीला की धनुष्यबाणाला? आणि मुंबईमध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, मशाल विरुद्ध धनुष्यबाण दिसून येत आहे, त्याबद्दल काय सांगा? शिवसेना म्हटले की धनुष्यबाण, आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेना, हे समीकरण आहे। मशाल ही विझलेली मशाल जी आणली, ही नावासाठी आणलेली आहे। आपल्याला एक आपलं दुकान चालू राहावं म्हणून हे दुकान चालू ठेवलेलं आहे, राजकीय दुकान चालू आहे उबाटाचं। उबाटा हा गट आहे, शिवसेना नाही। शिवसेना ही शिंदेसाहेबांबरोबर असलेली ही संपूर्ण शिवसेना, आणि त्यांच्याबरोबर असलेलं नाव, शिवसेना प्रमुखांचे विचार, आणि त्यांना मिळत असलेला, दिल्लीवरनं मिळत असलेला आशीर्वाद। कारण मोदी साहेबांचा, शहासाहेबांचा आशीर्वाद हा हिंदुत्वाला आहे। त्यांनी भाजपामध्ये कधी वेगवेगळी भूमिका मांडलेली नाही, वेगळी चूल मांडलेली नाही, हा इतिहास आहे। यांनी इकडे वेगळी चूल मांडली आणि काँग्रेसबरोबर गेले। म्हणजे बाळासाहेबांचे शब्द जे होते, खऱ्या अर्थानं बोलले होते की हे या माझ्या पक्षाची जर काँग्रेस झाली तर मी दुकान बंद करेन। आज मी म्हणेन हा दैवी चमत्कार म्हणावा लागेल की याच शिवतीर्थावर त्यांना जागा मिळू नये, त्यांनी उशिरा ॲप्लिकेशन केली, त्यांना जागा मिळाली नाही, म्हणून याचं पावित्र्य राहिलं आहे। शिवतीर्थाचं पावित्र्य टिकवण्याचं काम आणि बाळासाहेबांचे विचार टिकवण्याचं काम हे शिंदेसाहेब आणि महायुतीमधले सगळे घटक पक्ष करत आहेत, आणि याचा निर्णय आपल्याला 100% मिळणार आहे। कारण याचा विचार मुंबईकर तर करतीलच, पण महाराष्ट्रातली संपूर्ण जनता याच्याविषयी करेल, आणि हे होणार आहे। अर्थातच तुम्हीच हा मुद्दा घेतला होता की तुम्हीच हा मुद्दा घेतलेला आहे। मीच विचारणार होतो तुम्हाला की शिवाजी पार्क याचं मागणीपत्र आहे, पहिले शिवसेना उबाटा गटाकडनं गेलं होतं आणि नंतर मनसेचं गेलं होतं, असं उबाटा यांचं म्हणणं आहे, त्यातील नेत्यांचं। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेचा कुठलाही उमेदवार नसताना त्यांना हे पहिले देण्यात आलं, पण आम्हाला नाही। तर एकीकडे मनसेकडे उमेदवार नाही असं सुद्धा सातत्याने त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे, आणि कुठेतरी त्यांना रोष आहे। आणि दुसरीकडे त्यांची BKCमध्ये आज सभा आहे, जिथे अरविंद केजरीवाल हे जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईत येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, सभा घेत आहेत। नेमकं त्याकडे कसं पाहता तुम्ही? एक अगदी मुद्दा क्लिअर आहे
की मनसेचा उमेदवार नाही, पण त्यांनी हे मैदान बुकिंग केलेलं होतं. मनसे या महायुतीमधली एक घटक पक्ष आहे. घटक पक्षाच्या प्रत्येकाचे ॲप्लिकेशन टाकावे लागतात का? नाही. घटक पक्षामधील एकाने जरी ॲप्लिकेशन केली तरी ते मिळणारच आहे. नंबर 2, यांनी केलेली ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे अर्ज आलेत ते बघा त्याच्यातला नंबर. यांच्यानंतर 90 नंबर 90 अशा ॲप्लिकेशन्स आले आणि त्याच्यानंतर ह्यांची ॲप्लिकेशन लागली आहे. हा सगळा खोटारडेपणा आहे. जे सांगितलं जातं आहे ना, जे सकाळी 10 वाजता उठल्यानंतर खोटा अपप्रचार करण्याचा एक सुपारी चाललेली आहे, तो त्याच्यातला प्रकार आहे. आपण त्याच्यावर जावक नंबर पडतायत, जाऊन नंबर बघा, की पाहिजे तर मी ॲप्लिकेशन दाखवू शकतो. 90 ॲप्लिकेशनमध्ये आले आणि त्याच्यानंतर ह्यांची आलेली आहे. तारीख तीच आहे, पण त्याच्यामध्ये पुष्कळ अर्ज आल्यानंतर ह्यांचा आलेला आहे. त्याच्यामुळे मनसेच्या बाबत मनसेचा उमेदवार नसेल तरी घटक पक्ष म्हणून अधिकार त्यांना आहे आणि आम्हाला तो मिळालेला आहे. आणि पंतप्रधान याच्याविषयी खरोखरच आभार मानावे लागतील मनसेचे आभार याच्यासाठी मानावे लागतील, त्याने ॲप्लिकेशन केली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. तर आपल्यासोबत होते किरण पावसकर. त्यांनी मनसेला जे मैदान दिलं त्याच्यावर सुद्धा भाष्य केलं आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की उभाटाची जी मशाल आहे ती विझलेली आहे आणि फक्त दुकानदारी चालू ठेवण्यासाठी उभाटानी जे आहे या इलेक्शनमध्ये सामोरं जाताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवारसोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.